मित्रांनो, पावसाळा लागला आहे आता, गरमी कमी होत आहे आणि कूलर जे राहते आपल्या घरामधले ते कूलर आपण आता बंद करून ठेवतो. जसे की तुम्ही बघू शकता कूलर आहे आता, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहतं. प्रत्येकाच्या कूलरमध्ये पाणी राहतं, ते काय पूर्ण पाणी निघत नाही. आपण आता याच्यामधलं पाणी काढणार आहे आणि त्याच्यात बघणार किती घाण असू शकते. याला जे साईडनं गवत आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. तर हे कूलर तुम्हाला साफ करूनच ठेवावं लागते चांगले, नाही तर पुढच्या वेळेला त्याच्या मोटरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, मोटर जाम होऊ शकते. आता हे खूपच मोठं कूलर आहे, मी 10,000चं कूलर घेतलेलं आहे. भरपूर मोठं कूलर आहे, याची मोटरसुद्धा मोठी आहे. तुम्हाला दाखवतो मी आता मोटरसुद्धा, बघू शकता तुम्ही. आता मी याला खोलतोय. हे असल्या प्रकारे तुम्ही याचे नट खोलून घेऊ शकता, हे जेणेकरून तुम्हाला पाणी काढण्यासाठी भरपूर मोठी जागा भेटून जाते आणि त्या आतली जी साफसफाई आहे ती पूर्णपणे चांगली होऊन जाते. तर अशा प्रकारे तुम्ही जाळी काढून घेऊ शकता. हे बघू शकता तुम्ही आतून कूलर कसे झालेले असते पाण्याने. फक्त गारावा घेण्याचं फक्त पाणी टाकतो त्याच्यात. तुम्ही बघू शकता तुम्ही आतमध्ये असल्या प्रकारे त्याच्यात ही घाण होत असते आणि बघू शकता तुम्ही त्याची मोटर आहे. हे असलं कूलर आहे मित्रांनो, हे असलं गवत त्याचं आतून होतं आणि पाण्याने बघू शकता पाणी असल्या प्रकारे रस्टिंग व्हायला सुद्धा सुरुवात होते कूलरला, लोखंडी कूलरला रस्टिंग झालेलीच आहे. तुम्ही बघू शकता ही घाण. आता आपण ही घाण काढणार आहे आणि मग दाखवतो तुम्हाला आतून साफ केल्यानंतर कसं करायचं, कसं ठेवायचं ते कूलर. असंच जर पाणी टाकून आपण जर कूलर चालू केलं तर ही मोटर बघू शकता तुम्ही, ही पाण्याची मोटर आहे आणि याच्यामध्ये हा जी घाण पडलेली याच्यातली माती वगैरे जाऊन तिची मोटरसुद्धा जाम होऊ शकते आणि पाणी वरती येणार नाही, मोटरचं सुद्धा काम निघू शकतं. त्या कारणास्तव आपण ही पूर्ण जी साफसफाई करूनच घ्यायला पाहिजे. याच्यातली जी घाण ही काढलीच पाहिजे मित्रांनो. हे बघा, हे गवताची घाण आहे, ही माती तयार झाली याच्यामध्ये, माती. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे कूलर साफ करून झालेलं आहे आणि आता याला आपण त्याची जाळी लावून ठेवून देऊ मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, मस्त क्लीन करून ठेवलं आहे. आता आपण याला टेन्शन नाही, आता उन्हाळा लागेपर्यंत आपण याला आता ठेवून देऊ बंद करून. अशा प्रकारे आता कूलर लावून घेऊ. अशा प्रकारे आपलं कूलर क्लीन झालेलं मित्रांनो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, कूलर कसे ठेवावे, काय करावे, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या याच्यावर असेच वेगवेगळे व्हिडिओ येत असतात मित्रांनो. धन्यवाद.